नमस्कार मंडळी. हे आपल्या भक्तीच्या परसबागेतलं पपईचं आणखी एक झाड बरं का. आता छान त्याला फुलं लागली आहेत आणि फळं पण लागली आहेत आणि ती आता हळूहळू मोठी होतच राहते. आणि पपईच्याच झाडाशेजारी इथे आपला सोनटक्का, हा आहे सोनटक्क्याचा ताटवा आणि ताटव्याला लागलेली खूप सारी फुलं. हे बघा किती पांढरे शुभ्र मस्त त्रिदल, म्हणजे याचा जो दलपुंज आहे त्याला 3 पाकळ्या असतात. एक मध्यभागी मोठी पाकळी आणि बाजूने अशा 2 पाकळ्या आणि मध्ये आलेला पुंकेसर आणि स्त्री केसर असं हे परिपूर्ण असलेलं फूल. त्याचं निदलपुंज हा सुद्धा पांढराच असतो. आपण पाहूया, हे पहा, म्हणजे हे फुलाचा रंग एकतर पांढरा शुभ्र. हे बघा, हे निदलपुंज. निदलपुंजाला साधारण ह्या 2च छोट्या पाकळ्या असतात आणि त्याही पांढऱ्या असतात. या फुलाचे हे वैशिष्ट्य आहे की निदलपुंज, दलपुंज, पुंकेसर आणि स्त्रीकेसर हे सगळेच पांढरे शुभ्र असतात आणि मात्र फुलाची रचना अशी परिपूर्ण असते. 4ही भाग असतात आणि फुलाचा दांडा हा खूप मोठा असतो. एका ठिकाणी तो गुच्छ असा लागलेला असतो बघा. कणीस आल्यासारखं होतं, परंतु प्रत्येक त्या पाकळीतून एक वेगळं फूल बाहेर पडतं आणि एका वेळी ही अशी अनेक फुलं उमललेली असतात. मध्ये बघा उद्या उमलण्यासाठी कळ्या आहेत आणि आज उमललेली फुलं, म्हणजे त्याची जी पानं आहेत ती पण किती छान हिरवी कंच आहेत. त्या पानांची रचना समांतर शिराविन्यास असलेली आहेत आणि पानंसुद्धा लांब लांब असतात. तुम्ही बघा, एक सुंदर असं सलग, हे बघा इथे आल्याच्या कंदासारखं कंद जमिनीतून त्याला फुटलेला हा कोंब आणि कोंब म्हणजे ताट आणि ताटाला वरती पानं 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 आणि वरती हे अशा पद्धतीने आलेलं त्याचं हे फुलांसाठी आलेला आधी जो भाग आहे जाडसर भाग कणसासारखा आणि मग ही फुलं आहेत इथे. तर आणि ही अशी अनेक ताटं एकत्र येऊन त्याला आपण म्हणतो ताटवा. आणि आज फुलला आहे असा इथे छान सोनटक्क्याचा ताटवा. खरं तर शहरात किंवा गावाला कुठेही कुंडीत जिथे मोकळी जागा असेल तिथे अत्यंत कमी जागेमध्ये हा सोनटक्का फुलतो. त्याला काहीही लागत नाही. हे खरं तर फक्त श्रावणात फुलं फुलतात. त्याला पाणी मात्र खूप लागतं. बाकी खताबिताची फार त्याला आवश्यकता नसते आणि स्वतःहून ते त्याच्या वेळेमध्ये उमलत असतं आणि त्याचा सुगंध मात्र अप्रतिम आहे, दरवळत असतो परिसरामध्ये. ही चंद्रमुखी फुलं आहेत. म्हणजे काय, तर चंद्रमुखी नाही, चंद्रफुली असं मला म्हणायचं आहे. संध्याकाळी उमलतात आणि आत्ता 9 ते 10 वाजेपर्यंत ती अशी छान टवटवीत राहतात आणि नंतर मग ती कोमेजून जातात. तर रात्री उमलणारी फुलं आणि दिवसभर आनंद देणारी, देवघरातही अशी शोभून दिसतात. लावा मंडळी सगळ्यांनी हे सोनटक्का. आणि एक कंद लावला की तो पुरेसा असतो. तो एकमेकांना आपोआप फुटत जातो. म्हणजे मी एकच कंद लावला होता, त्याचं हे इतकं मोठं भाग झालेला आहे. खरं तर याच्याही पेक्षा मोठा होता, आम्ही स्वतःहूनच काढून टाकलेला आहे. ज्यांना कोणाला कंद हवे असतील ते कंद पण तुम्ही मागवू शकता. आपल्या नर्सरीत पण याची रोपं मिळतात. नक्की लावा. याला काटा नाही किंवा या झाडाचं कुठलाही त्रास नाही. जो काही आहे तो आनंदच आहे. आनंद देऊया, आनंद घेऊया आणि निसर्गाच्या सानिध्यात राहूया. आपलं आरोग्य जपूया आणि असंच वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती त्याबरोबर जमा करत राहूयात.